नाशिकमध्ये एका बूथवरील मतदान केंद्र बंद पडलेलं होतं. मतदान बंद पडलेलं होतं. गेल्या तासाभरापासून हे मतदान बंद होतं. ईव्हीएम बंद पडल्यामुळे हे मतदान बंद होतं. सातपूर महादेववाडी मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद होतं आणि त्यामुळे मतदारांचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून. अभिजित, मतदान बंद होतं कारण एक ईव्हीएम बंद पडलेलं होतं. काय सध्याचे अपडेट्स आहेत? गेल्या जवळपास 1 ते 1.5 तासापासून सातपूरच्या महादेववाडी परिसरातलं हे मतदान केंद्र आहे. त्या ठिकाणी दुपारच्या वेळी मतदान केंद्रावरील जे ईव्हीएम मशीन्स आहे ते अचानकपणे बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिकांना मात्र नाहक भर उन्हामध्ये मतदानासाठी ताटकळत उभं राहण्याची वेळ आलेली आहे. नाशिक शहराप्रमाणेच अगदी घोटीमध्ये देखील असाच प्रकार घडलेला आहे. सध्या तिथली निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया जी आहे ती पुन्हा सुरू झालेली असली तरी जवळपास 1.5 तास ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मतदारांचा खोळंबा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नाशिक लोकसभा असेल किंवा दिंडोरी लोकसभा, दोन्ही लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने मतदानाचा खोळंबा झाल्याचे प्रकार जे आहे ते समोर आलेले आहेत आणि त्यामुळे मतदारांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.